मुलाहिजा, होशियार, आस्ते कदम, नजर बर कदम, हजरत दिल्ले इलाही सुभान के बढ़ रहे हैं कदम। मोइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर बादशाह गाजी तशरीफ फरमायन। वैसे तो पूरे हिंदुस्तान पर मुगल सल्तनत का परचम बुलंद है। सिवाय मराठों का मुट्ठी भर स्वराज्य छोड़कर। क्या है स्वराज्य? औकात क्या है उनकी? किस लिए आलमगीर औरंगजेब पिछले 6 सालों से दिल्ली का तख्त छोड़ के इस दक्कन की घाटी में आ पड़ा है, इस पहाड़ी धूल और मिट्टी में? लेकिन हम भी जानबूझकर पड़े रहे, उस दिन का इंतजार करते रहे जिस दिन कोई सुरमा इस भरे दरबार में आएगा और कहेगा, हाँ हमने शिकस्त दी है उन पहाड़ी चूहों को। और आज वो सुरमा हमें मिल भी गया है। तुम बुज़दिलों को इतना खुश होने की कोई जरूरत नहीं है। वज़ीर आज़म जी। सरजा खां को बुलाया जाए। जी आलमपना। शेर दक्कन सरजा खान हाजिर हो। सरजा खां, आज इस भरे दरबार में हम तुम्हें रुस्तुम खां इस खिताब से नवाजेंगे। लेकिन उससे पहले इन सब बुज़दिलों को बताओ, कैसे मार गिराया मराठों के उस शेर जैसे सर सेनापति को? बताओ। मरने से पहले क्या कर रहा था वो? रो रहा था? जिंदगी की भीख मांग रहा था? क्या कर क्या रहा था? अरे उसके मौत की दर्द भरी कहानी सुनाओ, क्योंकि तुम्हारी इस फतेह की वजह से अगले कुछ ही दिनों में यह दरबार इंशाअल्लाह रायगढ़ पे होगा। हर हर महादेव, जय भवानी, या अशा घोषणा सोडून हा कसला आवाज घुमतोय या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून? औरंगजेबाच्या दरबारात एका सरसेनापतीच्या मृत्यूवर सुरू झालेली ही गोष्ट 12 वर्ष मागे जाऊन एका सरसेनापतीच्या मृत्यूवरच थांबते। राज्याभिषेकाला अवघे 3 महिने राहिले होते। बहलोल खान विजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता, देवस्थाने फोडत होता। त्यामुळे पिसाळलेल्या या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतलं। राव सरनोबत, तो धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बडबड करीत, त्यास धरावे अथवा मारावे? शक्यतो मारावेच, कोणतीही दया माया न दाखवता। शक्यतो मारावेच। महाराजांच्या आदेश बरहुकूम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला। फक्त त्यांची एक मोठी चूक झाली। शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं आणि तत्क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं। प्रतापराव, त्या खानाशी सलाह काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरी सपास सोडलात न ठेचता। खानाच्या तरवारीने कापली केलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही, कधीच नाही। सरनोबत आहात आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा, याच जबाबदार तुम्ही राव। दिसता क्षणी त्या जनावरास करतीस मिळवा, खानास करतीस मिळवल्या विना आम्हास रायगडीतून टाकू नका। राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळीत चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले। सात दौडले, सात उधळले, सात झुंजले, 7 क्षात्र सम्राट। सात हिताऱ्यातून उल्कापात, कडकड कडे उन्हात दामिनी पात।
धुरी धगे धगता राज खलिता हातावर प्राण घेऊनी शब्द झेलण्या राजांचा शरसात निघाले बहलोलाची खोड मोडण्या राज्याभिषेकी विघ्न तोडण्या प्रताप जे कुडतोजी घुसले विसा पिळोजी विठ्ठल बिडले सिद्धी विठोजी ती बोलाडले सात दौडले सात उधळले सात धुंदले सात चात्र समरात सात हिताऱ्यातून उल्का पात कडकडे उन्हात दामी पात रावांचं असं जाणं म्हणजे स्वराज्याच्या भाळावरची अश्वत्थामी जखमच जणू. इतिहास हा मृत्यू कधीही विसरू शकणार नाही. विसरावं लागेल मोरोपंत. कारण झाल्या घटनेचं दुःख आभाळा एवढं असलं तरी राज्याभिषेक अवघ्या 3 मासांवर येऊन ठेपलाय. आणि सरसेनापती विना ते शक्य नाही. मनावर दगड ठेवून नवनियुक्ती करावीच लागेल. पण प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नाही. शिवाय राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहील. आणि म्हणूनच आजवर जे शिलेदार झाले त्या साऱ्यांच्या शौर्याला साजेसाच वारसदार निवडावा लागणार. असा वारसदार ज्याच्या निधड्या छातीत भास होईल. पहिले सरसेनापती बाजी पासलकरांचा. त्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्यनिष्ठ कान्होजी चेध्यांचा. ज्याच्या हालचालीत चपळता असेल सरनौबत नेतोजी पालकरांसारखी. त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी. याची तळपती तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसर यांचा. सरनौबत माणकोजी हात तोंड्यांसारखे एका घावात त्याने 2 तुकडे करावे शत्रूच्या देहाचे. आणि वेळप्रसंगी त्यानं रौद्र रूप धारण करावे. साक्षात शहाजीराजे भोसल्यांसारखे. त्याच्या दोन्ही मनगटात साक्षात वसावे पावनखिंडीत तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे. हौसाजी मोहिते कुठे आहेत? काय आलं रे नंदी? आ अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही. फक्त तो दागिना असा छातीव पाहिजे, कुठंतरी पाठीव नाही. पाठीव फक्त महाराजांनी शाबासी द्यायची आणि त्या शाबासीच्या बदल्यात आपण अख्खी मुघल सल्तनत छातीव घ्यायची. कुठल्या बी मराठ्याची जिंदगी बस इतकीच अशी छातीपाठीच्या मधी. काय जमल का? राव शब्द आहे तुम्हाला. जर का कधी येळच आली तर छातीची चाळण करल पण पाठीची गाळण नाही उदानारा. बघू हेर खात्यातल्या माणसाला जमतंय का? का नाही जमणार? जमतंय की. बरं झालं कौतुक. बैरजीचा निरोप घेऊन काय आलाय सांगते आधी. रायगडावरनं महाराज इकडेच यायला निघालेत. कुठल्या बी वक्ताला पोचतील. थांब जरा. काय आलं? पुचतील नाही
राजा पोचलं काय? हा राजांच्याच घोड्याच्या टापाचा आवाज आहे. हंसाजी? मालोजी बाबा आवरा. कानालाच ती काढत तुझे. हा तर मग काय. राजा मुजरा घ्यावा. हंसाजी, महाराज इथवर का आले असा प्रश्न नाही पडला तुम्हाला? बहलोल खानाला तोडायचा आदेश असेल तर राजा तुम्ही रायगडावर पोचायच्या आत त्या खानाचं मुंडकं तुमच्या पायावर टाकीन. राजा आदेश द्या. हौसाची मोहिते, स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शूराची गरज आहे. राज, उद्या पहाटे परशुरामाच्या मंदिरी सरसेनापती पदाची वस्त्र आणि तलवार देऊन प्रतापरावांचा वारसा तुमच्या खांद्यावर दिला जाईल. कर्ज म्हणून रोज दार द्यायचा आणि आता कर्ज फेडायची वेळ आली तर कुठे आहे तुझा पत्ता? अनाजी पंत काय होय? धर्म म्हणून नाही तर निदान कला म्हणून पाहिला पाहिजे या देवळांकडे. ज्यांना कलेतलं सौंदर्य कळत नाही ते काय आपला धर्म जपणार? इतकी प्राचीन सुंदर कलाकृती फोडताना लाज कशी नाही वाटली त्या हातांना? अमरनाथ पासून खाली रामेश्वर पर्यंत ते हात देवदेवता फोडतच चाललेत. 5000 वर्षांपूर्वीची संस्कृती अशी तोडफोड करून संपवता येत नाही म्हणावं. सरसेनापती जी राजा, ज्या वेळी ते तोडफोड करणारे हात समोर येतील त्यावेळी ते खांद्यातून उकडायची जबाबदारी माझी. राजा शब्द आहे तुम्हाला. राजा, तो सावकार एका शेतकऱ्याला मारतोय. काय चाललंय? महाराज यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं होतं. आज 2 वर्ष पूर्ण झाली, ना मुद्दल ना व्याज. अरे पीक पाणी झालं की देईल तुझे पैसे परत तो. मारहाण काय चालवलीस? अहो मोरोपंत, यांनी शेती केलीच नाही तर पीक पाणी कुठून येणार? म्हणजे न्याय निवाडा कसला करताय मोरोपंत? शेतकऱ्याला मारणारे हात कपा त्याचे. महाराज, जर तुमची परवानगी असेल तर थोडं माझ्या पद्धतीने बघू का? शेतकऱ्यांचं हित जपणारी कुठलीही पद्धत योग्यच. बोला तुम्ही. शेतीसाठी ह्याच्याकडून जे कर्ज घेतलं होतंस त्याचं काय केलंस तू? हात जोडू नकोस. शेतकरी आहेस, येळ पडलीस तर इळा घे, खुरप घे, नाही तर कोयता. हात तोड समोरच्याचे, पण जोडू नकोस. काय केलंस त्या पैक्याचं? मामा, लगीन होतं थोरलीचं. वय, आम्ही सगळा पैका हुंड्याला दिला. बघितलं महाराज, हे असं करतात. काय चूक आहे आमची? सुधारणार नाही तुम्ही. महाराज, हा प्रश्न या एका शेतकऱ्याचा नसून अख्ख्या स्वराज्याचा आहे. या सावकाराला शिक्षा करून तात्पुरता नाही तर समजा स्वराज्याचा विचार करून काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. तोडगा थोडा जालिम असला तरी चालेल. लवकरात लवकर काढा आणि या सावकाराला ताब्यात घ्या. जी राजा. मोरोपंत, या न्याय निवाड्यासाठी आजच दरबार लावा ताबडतोब. शेतकरी आहेस, राजा आहेस, राजासारखा वाघ बाबा. हा? आणि इथेच जन्म झाला शेतकऱ्यांच्या हिताच्या ऐन जिन्नसी कर्ज पद्धतीचा. ऐन जिन्नस म्हणजे शेतकऱ्याला कर्ज म्हणून नगद द्रव्य द्यायचं नाही, कारण तो ते कर्ज वैयक्तिक स्वार्थासाठी खर्च करतो. त्यासाठीच त्याला कर्ज म्हणून शेतीसाठी लागणारं जिन्नस द्यायचं, म्हणजे बैलजोडी, बी बियाणं, खतं, नांगर आणि इतर अवजारे. आणि एकदा का शेती करून झाली की हे सगळं परत घ्यायचं. शेतकरी हिताचा हा कायदा आला आणि रयतेची नाडी ओळखणारा राजा राज्याभिषेकाच्या दिशेनं आणखी एक पाऊल पुढे गेला. हुजूर, फिर से पढ़ो. जी. सिवा के ताजपोशी की तारीख मुकर्रर हुई है. पूरे दक्खन में मानो जैसे दिवाली. हमें ये सुई नहीं, ये अल्फाज ज्यादा चुभे हैं. आगे. गुस्ताखी माफ आलमपना, लेकिन पूरा हिंदुस्तान तो है आपके पास. तो फिर इस धूल मिट्टी भरे दक्खन में क्या रखा है? दक्कन को जीते बगैर पूरे हिंदुस्तान को जीतने का हमारा सपना
अधूरा रह जाएगा। कब पूरा होगा वो? हम हर रोज उनके लोग मार रहे हैं और वहां हर रोज कोई नया सुरमा जन्म ले रहा है। जी हुजूर, प्रतापराव नाम का तूफान थमने के बाद लगा था अब हिंदुस्तान हमारा है। तो अचानक ये हम्बीरराव नाम की आंधी कहां से उठी? हम्बीरराव? हम्बीरराव, ये आंधी है या कोई हल्की हवा? इसका पता तो तब चलेगा जब उस जाबाज प्रतापराव की तलवार वो संभाल पाएगा। राजाराम, बाजूला ठेव. उखला नाही, पण तो रोखण्याकरता उत्तरेला शेगुळचा खंडोबा, भगवती माय, लक्ष्मीनारायण, मोरेश्वर आणि अशीच सोन्यानं मढवलेली कित्येक देवस्थानं भ्रष्ट केली त्या खानानं. गावागावातली मंदिरं ओस पडली आहेत. पिढ्यानपिढ्या पुजलेले देवदेवता तोडून मोडून बहादूरगडला नेऊन टाकलेत त्यांनी. हंबीरराव, राज्याभिषेकानंतर लगेचच बहादूर खानासारखं जनावर अंगावर घेणं योग्य नाही. अहो पण काय हरकत आहे? अहो दत्तूजी त्याच्या पापाचा गडा भरला की आता रिकामं करून टाकू. दत्ताजी, अहो राजगड तोरणा घेतला आपण, बहादूरगड काय जड आहे? महाराज 35,000चं घोडदळ आहे पेडगावात. आणि बरं का सरसेनापती, आपल्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्यापर्यंत येतील. जर लढाई झाली तर पाठ वातील ना. म्हणजे बहादूर उतावीळ नवरा आहे. लग्नाचा विषय काढायचा अवकाश की तो गुडघ्याला बाशिंग बांधणार. नेमकं काय आहे काय तुमच्या मनात हंबीरराव? बोला हंबीरराव. निसंकोच बोला. महाराज, सरसेनापती म्हणून माझी ही पहिलीच मोहीम आहे. नव्या दमाच्या तरुण पोरांना घेऊन आखतो. म्हणजे आपल्या महालोजीचा संताजी आहे, यसाजीचा कृष्णाजी आहे, धनाजी जाधव, नागोजी जेधे, वरखडे बंधू, सूर्याजी मालुसरे अशी समधी तरुण पोरं घेऊन जातो. आणि आपल्या नेहमीच्या गनिमी पद्धतीने न आखता मी माझ्या पद्धतीने आखतो. तुमची कसली पद्धत? हे बघा, गनिमी पद्धतीमुळेच आपल्याला स्वराज्य लाभलंय. महाराज, एक चूक आणि स्वराज्याच्या माथी पहिला पराभव. जबाबदारी कोणाची? माझी. जबाबदारी माझी. महाराज, जर पराभव झाला तर तलवार तुमच्या पायाशी ठेवून कराडात जाऊन शेती करेन मी. महाराज, मला असं वाटतंय की नुकताच राज्याभिषेक झालाय, त्यामुळे ही असली मोहीम उगाच राबवायला नको. का? पंचांगात मुहूर्त नाहीये का? समजा असेल मुहूर्त तर उद्याच निघणार का? आज निघणार. म्हणजे उद्या तुमचा तो मुहूर्त वेळेत तर सापडेल. मोहिमा राबवताना सरसेनापतीची नाही, राजांची इच्छा हवी. का नसेल आमची इच्छा? का नसेल आमची इच्छा? अनाजीपंत स्वराज्य चालतं ते अशा धाडसी मोहिमांच्या जीवावरच कळलं, दरबारातील गप्पांवर नाही. हंबीरराव, तयारीला लागाच. आई भवानी तुमच्या पाठीशी असेलच. महाराज, हो. मी काय म्हणतो अनाजीपंत, देवाने एवढी बुद्धी दिलीये तर ती सारखी सारखी वापरलीच पाहिजे का? हे बघा, आलो. हा, काम झालं, आलो. आपल्या आखाड्यात आणा त्याला. डाक भैरव त्याला आसमान दाखवतो. भाऊसाहेब, दरबारातल्या राजकारणाची चर्चा घरात नको. तिथल्या राजकारणाचा वास घरातल्या वाशांना लागला ना, घर पोखरायला येळ नाही लागायचा. जी दादासाहेब. आता माणूस थोडा अहंकारी आहे, पण म्हणून त्याचं कर्तृत्व लपतं का? चला झोपा. चला रे पोराव. ए, जा रे बाळांना, झोपा. चला. दिवा घ्या त्याला. काय करतीस? काजल, तुम्हाला कोणाची नजर लागू नये ना म्हणून. नजर आपल्याला नाही, आपल्या लेकरांना नाही लागली पाहिजे. आपलं झालं. मला माहिती आहे, आज रातच्याला तुम्हाला काही झोप लागायची नाही. हा, जरा किचकट मोहीम आखली. दरबारातल्या समद्यांचा विरोधपत करून एवढी अवघड मोहीम आखलीत खरी, पण खाचखळग्यांची जाणीव असावी. आपलं हिंदवी स्वराज्य सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून एखाद्या लहान पोरासारखं रांगतंय. त्याला सावरता सावरता कुठल्या तरी एका पिढीची डोपरं फुटणारच. मग आपली फुटू दे. आपली डोपरं फुटतील तेव्हाच आपल्या पोरांच्या वाट्याला सुपीक पठार येईल ना ग लक्ष्मी. ऐकाय तर लई झाक वाटते.
पण खरंच असं होईल ना? होईल नाही, झालंच म्हणून समज. फक्त मी बहिर्जी नायकासाठी दिलेला निरोप वेळेत त्याच्याकडे पोचू दे तेवढा. मग अख्खा बहादूरगड त्यांनी शिवथरगडीत येऊन मांडलाच म्हणून समज. ही आपली शिवथरगड. आता आपण इथं आहोत. हा बहादूरगड. आपल्या 9,000चं सैन्य घोड्यावर बसून बहादूरगडापर्यंत पोचायला 8 दिवस कुठंच नाही. बहादूरगडाच्या चारी दिशांना 35,000चं घोडदळ तैनात आहे. मी म्हणतोय तेच ऐका. हे समोरासमोर लढणं शक्यच नाही. गनिमी कावाच महत्वाचा. जायच्या वाटा किती आहेत? इथून भोर, मनीरा, मग पुणे मार्गे वाडे बोलायला वळसा घालून भीमेच्या पल्याड पेडगाव. दुसरी वाट पुन्हा भोर, मनीरा, मग वाल्ले, जेजुरी, कुरकुम करत 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 पेडगाव. पहिली वाट लांबची, दुसरी जरा जवळची. आपण दोन्ही वाटा वापरू का? असंच आपली गंमत म्हणून. गंमत? बहिर्जी, गढी आतून बाहेरून कशी आहे? माहित नाही. माहित नसेल तर मग लूट कशाची करणार? आता काय? काय झालं? लूट नक्की कधी, कशाची, कुणी करायची, कुठून करायची? आंबीरराव, काय झालंय नक्की? योग्य वेळ आल्यावर समजेलच की. हे काय होतं? ही अजून एक गंमत होती. या सगळ्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा आंबीरराव? माफ करा मोरोपंत, पण जशी आपल्या बहिर्जीची पाखरं त्यांच्या जोंधळ्यावर सोडली आहेत, तशी त्यांची पाखरं इथं आपल्या वावरात चोचा मारत असतीलच की. आलं ध्यानात. तुम्ही गोफण फिरवायला घ्या, मी पाखरं दाण्यावर बसवतो. नाईक, ती कापड काढा आधी. सारखा तलवारीवर जातोय. बाहेर 7च. 7,000 मावळे घेऊन मालोजी, असाजी, मोरोपंत बहादूरगडावर हल्ला बोलतील. उरलेले 2,000 हंबीररावांसोबत कुरकुमला थांबतील. हे कुरकुम कुठून आलं मधीच? माहित नाही. नाईक, पण पहिला घाव घालणार कोण? माहित नाही. ऐका नाही. मला काय म्हणायचंय? हा, नीट ऐका. आपल्याला तरी माहिती का आपण नक्की काय करायचंय ते? आमचं माहित नाही, पण तुझं माहिती आहे. काय? तुला उद्याच एक काम करायचंय. कसलं? बहादूर खानाला कळलं पाहिजे ताबडतोब. काय? 7,000 मराठी त्याच्यावर समोरून चालून येत आहेत. आणि हे त्याला मी समोरून जाऊन सांगायचंय? माहित नाही. घ्या. एक बार फिर से. 7,000 मराठा सैनिक कभी भी आप पे हमला बोल सकते हैं. और ये तुमसे किसने कहा बैल वाले? हाँ, तुम्हारे बैल ने? खुले मैदान में सामने से हमला करना मराठों की फितरत नहीं है. सिवा अब राजा बन गया है. शायद अब छुप छुप के वार करने में उसे शर्म आती है. बहादुर हंसने के बजाय दिमाग से सोचो. अरे मैं जा रहा था रास्ते से, मैं देखा. अरे अरे क्या कर रहे हैं आप? अरे मेरे को लगा बख्शीश देंगे, आप चटका दे रहे. बस 7,000. अरे लय झाले तुला. अरे लय मार कुठे असतात ते. रो क्यों रहा है? टोचा तो टोचा. चला बस. बच्चू है. सच बोल रहा है? हाँ. सच बोल रहा है. आता बहादुर, खबर कुछ गलत लग रही है. मैं खुदा से दरख्वास्त करता हूँ कि यह खबर गलत ना निकले. 7 नहीं, 70,000 आने दो. पेड़ गांव के चौराहों पर उनके सिरों की ऐसी दीवार खड़ी करूंगा, रायगढ़ पर बैठा सिवा भी उसे देख सके. महाराज एवढं काय बघताय? अंधार. राहुजी, ही पहिलीच अशी मोहीम आहे जी आमच्याकरता इतकी अंधारात आहे. महाराज, आज 7 दिवस झाले. मोहिमेबद्दल रायगडावर काहीच माहिती नाही. नक्की झालं? हंबीर आहे तिकडे. पण तरीही मला वाटतं आणखीन एक 10,000ची तुकडी घेऊन आपण स्वतः निघावं. गरज नाही. प्रतापरावांसारखा योद्धा गेल्यानंतर ज्या विश्वासानं त्याला सरसेनापती बनवलं, त्याच विश्वासानं या मोहिमेकडे पहा. तो चुकणार नाही.
आणि तो पेडगावचा 1.5 आणा काय जड आहे का त्याला? हो जडच आहेत. कारण लढणारे इथे कुरकुंभमध्ये देवदर्शन करतायत आणि थकलेल्या वयस्कर शत्रूवर सोडले. नक्की काय करायचंय आपल्याला? आता जे काही करायचं ते बैरजी आल्यावरच. एवढंच सावध जायचं होतं तर मग ही एवढी अवघड मोहीम आखली कशाला? म्हटलं कधीतरी तुमच्या झरकडवाक्याने जावं. राव या समजा तलवारींच्या दार काढून झाल्यात, बघून घ्या एकदा. काय सर्जेराव, गनिमाला गुदगुल्या नाही करायच्या, कापायचं आहे. निदान नानाजी पंतांच्या जिबी एवढी तरी काढा की दार. सर्जेराव, त्या धार लावलेल्या तलवारी म्यानात टाका. देवदर्शनाला कशाला पाहिजेत तलवारी? जा देव नसलेल्या देवळात दर्शन घेऊन या. हे बघा, पेडगाव पासून आपण फक्त 6 कोसांवर आहोत. 7 दिवस झाले बहिर्जीचा पत्ता नाही. बहिर्जी येणार नानाजी पंत? अहो येणार येणार येणार, कधी येणार? हे बघा, मोहीम फसते, फसू शकते, पण योग्य वेळी विचार. हे तुमच्या चिडचिडीचं उत्तर नानाजी पंत. ही भीती होती मला, म्हणून इतकी सावध आखली मोहीम. ठीक आहे, आता पुढे पुढे. संताजी, हा राव, तुला तुझा बाप किती आवडतो? हा, त्याच्या बिगर जगूच शकत नाही मी. तो आहे म्हणून तर मी आहे ना. वय ना. मग बहादूर खान सकाळी तुझ्या बापाकडे पोहोचायच्या आत बैरजीने दिलेला निरोप तुझ्या बापाकडे पोहोचला पाहिजे, नाही तर बाप हातचा गेला म्हणून समज. 4 कोसावर आहे मालोजी, आणि ह्याच्या हातात फक्त 1 प्रहर. अरे बाप जाईल आजचा. तू उभा काढतो ना, ते आवरून गेला. बहिर्जी गाण्यात म्हणाला तसं मराठे उलटे पळतील. अवघड आहे काय, पण आज मराठ्यांना उलट पळावं लागलच. अनाजी पंत म्हणतात त्याप्रमाणे बहुधा आपल्या सगळ्यांच्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याशी पोहोचणार. रामबीररावाचा निरोप आल्या बगैर इथून निघायचं तरी कसं? घ्या, आला निरोप. काढर तलवारी. पण आता रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याला लागणार. पर त्यांचे काय रे, निघायचं का? होय, निघायचंय पण उलट रायगडाकडे. लोक फिरले का बाळा? हा, काल रात्री तुझी झोप नीट झाली नाही का? काहीच नाही झाली. अरे लका, पहिलीच लढाई तुझी आणि मागं फिरायच्या बॉम्बा मारतोय सोय. तसं निरोपच आलाय रावांचा का खांतीतून निघायच्या, तुम्ही इथनं उलट पळायचं आणि बेमाना ते ओलांडून वाडे बोलायचे, इथं देवराईत घुसायचं. मग मुळशी कोऱ्यातून थेट रायगड. वाडे बोलाई? हा. अगं बाबू, खानाचं निशाण वर आलं की. अरे खान काय, त्याचा दिल्लीतला बाप आला तरी तोडायचाच आहे. हा तर निघावं लागतंय बाबा. ते 35,000 आहेत म्हणून नाही, निरोप तसा दिलाय म्हणून. भेटूच आता रायगडावर. चल ग. आता आता काय, निघावं तर लागणारच. कंक आंबेरावनं सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला असेल. चाल बिजली. वाडे बोलायचं, जंगल यायचं, लगा मावळायचं नाही. आज इन मराठी चूहों को एक साथ चुन चुन के मारूंगा. जंगल में रुको, क्या रुको? हमारे पास इतना वक्त नहीं है नजीब. ये चूहे तो जंगल में घुस गए. इनके पीछे जंगल में जाने की गलती मत करना बहादुर. अफजल ने भी यही गलती की. आप पुरानी बातें छोड़िए. ये अफजल नहीं, बहादुर खान खड़ा है. आंखें खोलकर सामने देखिए. वो डर के भागे. मराठे भागे तो कई बार है, लेकिन बिना लड़े पहली बार भागे हैं. उन्हें मालूम था कि हम 35,000 हैं, फिर भी सामने से 7,000 लेकर क्यों आए? और आए तो आए, वो भी बिना हमीरराव के. नामुमकिन. हमीरराव का दिमाग तलवार से भी तेज चलता है. तो हमीरराव कहाँ है? कहाँ है?
मोठं बायका पोरं कोणीही बघू नका, कापून काढा एकेकाला. काय चाललंय अनाजी पंत? बायका पोरं आहेत ती. बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का सर सेनापती? त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही, पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याचं काय काय शिकवण आहे त्याची? असे 10 बहादूर समोर आले तर उभे कापू, पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत वाकू. बघा सर, बस. राव बहादूर खान परत फिरण्याआधी समदे देव ताब्यात घेऊ. धनाजी, वरल्या अंगाला अडकळीची जागा. संताजी, खायल्या अंगाला गोड्याची पागा. तर पेटलेली भट्टी मी विजवतो या सूर्याची. चला लवकर. अनाजी पंत, तुम्ही तुकोजीला घेऊन आईना महालगाठा. मोरेश्वर आहे तिथं. तोवर भिकाजीला घेऊन मी खाटी खाण्यातली जनावरं कापतो. छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही. आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही. जय भवानी. सारखा आपलं ह्याला पकडू त्याला कापू, हा शत्रू तो गनिम. ठेवती तलवार बाजूला. नाही ठेवणार मी. या गद्दारांना अजून मारायचंय. आई तुला माहितीये का, यांनीच प्रतापरावांना मारलंय. हा आपला रंगोजी नाही, बलोल खान आहे. हो का? मग आता काय तलवार घेऊन वहिनी साहेब, अहो आपलं मालक पेडगावची मोहीम जिंकून आलं. अरे काय सांगतोयस काय? आणि सौता महाराजांनी त्यांच्या हाताने त्यांना सोन्याचं कडं दिलं. जिंकून आला सा. आत्ता सरसेनापती शोभतोय. आमचं छोटं स्वराज्य कुठं दिसना. हाय की. या तारा राणी या. कशी आहे? कसलं भारी आहे. कोणी दिलं? हे महाराजांनी दिलं. का म्हणून? कारण आम्ही दसऱ्याचा राक्षस शिमग्याला जाळून आलोय ना म्हणून. पिछले 7 दिनों से ये धुआं रुक नहीं रहा है. आखिर दिमाग की लड़ाई लड़ा हम्बीर राव. हम्बीर राव अच्छा है. वक्त आ गया है कि हम भी दिमाग खेलें. मामू मियां, ऐसा क्या कर सकते हैं जिससे मराठे टूट कर मेरे पांव में झुक जाएं? मराठे न कभी टूटते हैं न कभी झुकते हैं. बिकते तो होंगे तो खरीद लो. पता करो ऐसा कौन सा मुगल सरदार है जिसे मराठों ने अभी तक शिकस्त नहीं दी. मराठों पे आज तक सिर्फ दिलेर खान ही भारी पड़ा है, जो एक साथ दिमाग और तीर दोनों चलाना जानता है.
दिलेर खान बेड़गांव से जो भी लेकर गए ना वो, उसका दुगना वसूल करूंगा मैं। हंबीरराव एक दिवस याबांची तलवार घेईन आणि अशी गरा 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 फिरवीन. अरे मलाच उचलता येतं, तुला काय उचलणार? तारे हात लावू नको तलवारीला. का? लावू दे. अहो कापल की तिच्या हाताला. हात कापू दे नाही तर मान कापू दे. पोरगी आत्तापासून तलवारीशी खेळली तर उद्या तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही करणार. आणि आत्ता उचलता येत नाही म्हणून काय झालं? आज ना उद्या पोरगी तलवार उचलेलच की माझी. तारे हं? आता आपल्या पोरींनी तलवारी नाही उचलायच्या तर काय भांडी कुंडी खेळायची वेळ. जय अंजनी सुता रामदूता प्रभंजना. तो दिलेर खान 3 दिवस झाले कराडा बाहेर तळ ठोकून बसलाय. बसू दे की. अहो रोज निरोप येतोय भेटायचा, घ्या की भेटून एकदा. ताण कुणाला लागलीये? त्याला. इथं आड कोण आहे? तुम्ही. मग ताणलेलं येईल ना शोधत शोधत. जय बजरंगबली. ए, पटात घुस त्याच्या. हा, घाल हात तिथं. काय चाललंय आम्हाला समजतच नाहीये. संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल. आहे तयारी? पुत्र प्रेमाने तुम्हाला अंधळ केलंय इतकंच. तुम्ही त्यांना पन्हाळ्यावर का तुम्हाला रायगडावर ते नको होते म्हणून आम्हीच पन्हाळ्यावर पाठवलं त्यांना. ठीक आहे, मग आम्हाला हे अजिबात मान्य नाही. तुम्ही आजच्या भाऊबीज आली आहे ना 4 दिवसांवर. काय? भाऊबीज 4 दिवसांवर आली आहे. हंबीरराव इथे येऊ शकणार नाहीत. एका नवीन मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. अजून किती दिवस विषय बदलणार आहात तुम्ही? जोपर्यंत माझ्या संभाजीला समजून घेण्याची तुमची मानसिकता होत नाही तोपर्यंत. काळजी घ्या. मी वैद्यभुवन हंबीररावांना आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा द्या. आम्ही भोसले आहोत. ओवाळणी मागितली तर द्यावी लागेल. अगं महाराणी तुला आम्ही काय देणार? ठरवलं तर खूप काही देऊ शकतोस. खूप काही. काय झालं लक्ष्मी वहिनी? काही अडचण आहे का? हा, अगं माझा भाऊ येतो. मी काहीही मागू शकते. आणि हो, माग. काय पाहिजे ते माग. फक्त जीव नको मागू माझा. तो मी माझ्या राजाच्या पायावर कवाच वाळून टाकलाय. तो राजा तुझ्या आधी माझा आहे. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कुणा एकाचा नसतो. तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. असं पाहिजे ते माग. नक्की? मोहित्यांनी दिलेला शब्द आहे, तोही भोसल्यांना. माग. तू दिलेला शब्द मी जपून ठेवीन. फक्त जेव्हा मागेन तेव्हा द्यायला विसरू नकोस. घे, तोंड गोड कर. दादा घे. सरसेनापती घेताय ना? किती छान वाटतं मला इथे येऊन. आणि तुझ्याकडे हट्ट नाही करणार तर कोणाकडे करणार? हो की नाही वहिनी? ही भाऊबीज कुणा भावा बहिणीची नाही तर स्वराज्याची महाराणी आणि तिच्या सरसेनापतीची होती. तशीही यंदाची दिवाळी स्वराज्यासाठी कमी गोडाचीच ठरली. कारण हिंदवी स्वराज्याची गोडी उभारणारा युगपुरुष अंथरुणाला खेळला होता. अवघी रयत जाणून होती की महाराजांचा हा आजार काही बरा होणार नाही.
आणि अखेर तो काळा दिवस उजाडलाच. 3 एप्रिल 1680, हनुमान जयंतीची टळटळीत दुपार. हे महारुद्रा, माझ्या राजाला जप. आज तुझ्या आशीर्वादाची गरज आहे त्याला. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी झळाळी. तुम्ही अवघे आता बाहेर बैसा. सिंधू स्वराज्य राखा. तुझ बीण शंभो मज कोण तारी. शंभू राजांसोबत स्वराज्य राखा. जी आबासाहेब. शिव शिव उग्र जटाधर शंभो. शिव शिव श्री गंगाधर शंभो. शिव शिव कलिमल दाहक शंभो. शंभो कारक शंभो तारक शंभो 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 तारक. क्षत्रिय तेज शिव तांडव शंभो. तांडव प्रचंड गिरिमांडव शंभो. केशरी ध्वज संस्थापक शंभो. अवतार समिधा अर्पण शंभो. अवतार समर्पित तेजात्मज शंभो. अवतार समर्पित तेजात्मज शंभो. अवतार समर्पित तेजात्मज शंभो. तू आज उगवलास तरी कसा. आमच्यासाठी तू कालच मावळलायस, कायमचाच. तुला आज नमस्कार नाही. शिवराया शिवात्मका शिवतेजा. रे शिवराया शिवात्मका शिवतेजा. शिवराया छिन्न विच्छिन्न अंतःकरणे उदास भय काहूर शोक
मग्नया अंबा तुळजा रेणुका माहूर वादळ थिजले वादळ थिजले विझले तांडव निस्तेज तारांगण यावे परतून यावे हिंदवी स्वराज्यात प्राण शिवात्मका शिवतेजा शिवराया आम्ही आहोत ना. काय आज्ञा आहे महाराणी साहेबा? स्वराज्य राखा हे त्यांचं शेवटचं वाक्य अजूनही आमच्या कानात घुमतंय. 13 दिवस झाले आज. राजाशिवाय गादी अजून किती दिवस अशीच राहणार? खरं तर हेच बोलायला आम्ही तुमच्याकडे येणार होतो, पण गादीवर बसणार कोण? संभाजी का राजाराम या विवंचनेत अडकलात की काय? हो, अडकलोय. म्हणूनच तर तुम्ही सांगा महाराणी साहेबा, कोण बसेल गादीवर? राजाराम बसेल गादीवर. संभाजी पन्हाळ्यावर असताना? संभाजी काय? शंभूराजे म्हणा. मी थांबाव. मग त्यांना कैद करा. ठीक आहे, ठीक आहे. अहो ठीक आहे काय अनाजी पंत? महाराणी साहेबा, या सगळ्याची काहीही गरज नाहीये. कदाचित शंभूराजे हसत हसत तयार होतील युवराज राजारामांच्या राज्याभिषेकाला. वकीलपत्र घेतलं की काय त्यांचं? सोनोपंत नाही, मला ठीक नाही. पोराचा हक्क मागते मी. आणि हो, राजारामाची आई म्हणून विनंती नाही, तर स्वराज्याची महाराणी म्हणून तुम्हाला आदेश करतोय, त्यांना कैद करा. प्रधान किंवा सुरनीस यांचा तो अधिकार नाही. पण सरसेनापतींचा आहे, त्यांचाच असतो. मग त्यांना जाऊन तसं सांगा. राजमुद्रा उमटवल्याचा लेखी आदेश मिळू शकेल? लेखी आदेशाबरोबर एका भावाने बहिणीला दिलेला शब्द सुद्धा मिळेल. सरसेनापतींनी दिलेला आदेश किंवा भावानी दिलेला शब्द नाही पाळला तर? नाही, कसं आहे, सरसेनापतींचं शंभू प्रेम जगजाहीर आहे म्हणून. अहो अनाजी पंत, तुम्ही काय बोलताय? हा विषय आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो. कारण बाळाजी अवजींकडून राजपत्र लिहून घ्या आणि तुम्ही स्वतः जाऊन सरसेनापतींना ते देऊन या. त्वरित जातो. आणि तरीही त्यांनी नाही ऐकलं तर? त्यांनाही कैद करा. काय सरसेनापती, काय म्हणतंय स्वराज्य? राखताय ना? राजा, राजा, राजा नक्की राखू. तुम्ही दिल्याबर हुकूम राखू महाराज.
एकच लक्षात ठेवा हंबीरराव. जी राज. सिंधूच्या उगमापासून कावेरी पैल तिरा पावतो, अवघा मुलूक आपलाच. महाराज मला माहिती होतं तुम्ही तुमच्या लेकरांना सोडून कुठं बी नाही जाणार. चला महाराज, दक्षिण दिग्विजयासारखा उत्तर दिग्विजय करू, दिल्ली फोडू. महाराज ऐका ना, महाराज चला, तुम्ही जाऊ नका. किती बी कडू असलं तरी सत्य पचवावंच लागल. काय कडू? इथं महाराज माझ्या समोर उभे आहेत. दहा दिवस झाला आता, विश्वास ठेवावाच लागल. काय कसा विश्वास ठेवू या सगळ्यावर? सांग ना लक्ष्मी, कसं सावरू? माणसांचं काय घेऊन बसला? इथं गोट्यातली गाय वासरे अजून सावरणात, चाऱ्याला तोंड लावणात. असं वाटतं कवा बी महाराज येतील आणि म्हणतील सरसेनापती चला एखादी नवी मोहीम आखू. अरे कुठं गेले महाराज? आबा, तुम्ही कुठे गेले आपले महाराज? सांगा ना. तारे आपले महाराज कैलासाला गेलेत ग. तुम्ही तर त्यांच्या बरोबर नेहमी जाता, मग आता का नाही गेलात? सांगू. तारे, महाराजांनी तुझ्या आबांवर लय मोठी जबाबदारी दिली ग. स्वराज्य राखायची. अगं लय मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडण्याची वेळ आलेली आहे सर सेनापती. हंबीरराव, महाराणी सोयराबाई साहेबा यांचा निरोप घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी. निरोप कसला? फरमान म्हणा. कसलं? युवराज राजारामांचा राज्याभिषेक करायचा आहे. कसं आहे, महाराज गेलेले असल्या कारणानं काय म्हणाला अनाजी पंत? महाराज गेलेले असल्या कारणानं महाराज गेले. अनाजी पंत, जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार. या मातीत पेरलेल्या बीजाला जोवर हिरवा अंकुर फुटतोय तोवर या मातीतून महाराज रोज डोकावणार. जय भवानी. आलं ना आपसुकच समद्यांच्या तोंडातून जय शिवाजी. इथून पुढे जय भवानी म्हटल्यावर जो जो जय शिवाजी म्हणणार त्या प्रत्येकात आपल्याला महाराजच दिसणार. आणि तुम्ही म्हणता महाराज गेले. अनाजी पंत, तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील हो, पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज घोंगावणार. भावनिक होत आहे सर सेनापती. कसं आहे, भावना वेगळी, परिस्थिती वेगळी. निघा तुम्ही. काय म्हणालात? निघा तुम्ही. तुमच्याच सख्या भाच्याचा राज्याभिषेक करायचा आहे, त्यामुळे संभाजी नावाची अडचण. महाराज म्हणा. संभाजी महाराज असं म्हणा. हे बघा, तुम्ही ज्यांना महाराज म्हणताय त्यांना पकडण्याचं राजफरमान मी घेऊन आलोय. बरोबर ना मोरोपंत? बरोबर आहे. आणि तुम्ही जर तसं केलं नाहीत तर तुम्हाला पकडण्याचं दुसरं राजफरमान माझ्याकडे आहे. राजफरमान आहे ते. माझी फौज घेऊन माझ्यावरच आलाच रे शेमण्या. हे बघा, तुम्ही संभाजीला अटक करा आणि महाराज म्हणा. अनाजीपंत, हंबीरराव म्हणतायत तसं शंभूराजांना महाराज म्हणा. का? कशाला विषय वाढवताय? काय चूक आहे त्यांचं? महाराज म्हणा. हे बघा, आता आपले महाराज राजाराम महाराज, परवापासून तुम्हालाही त्यांनाच मुजरा करायचा आहे. उद्या राजाराम महाराज झाले
तर सरसेनापती या नात्यानं मानाचा पहिला मुद्रा मी घालेन. तू आत्ता शंभूराजांना महाराज म्हण. नाही म्हणणार. अनाजी पंत. शंभूराजे न्याय करा. महाराणी सोयराबाईंच्या मनात तुमच्याबद्दल विष घालून तुमच्या अटकेचा प्रयत्न केलाय पंतांनी. शंभूराजे वय, हुद्दा, स्वराज्याप्रती यांचं योगदान याचा कुठलाही विचार न करता न्याय करा. गुन्हा साधा नाही. पंतांची तलवार आणि बुद्धी नेहमीच स्वराज्य निर्मितीसाठी झिजली आहे. वैयक्तिक राग लोभांपायी स्वराज्य दावणीला का बांधायचं? यांच्यात काहीतरी होतं म्हणून तर आबासाहेबांनी यांना इतक्या महत्वाच्या पदावर बसवलं. नव्या मंत्रिमंडळात देखील यांना तोच मान मिळेल जो आबासाहेबांनी यांना दिला. चालेल पंत? जी महाराज. पंत, फक्त ही शेवटची चूक असू द्या. कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो. एवढं प्रेमानं समजावून सुद्धा वैयक्तिक रागापोटी अनाजी पंतांनी पुढे जाऊन नको ती चूक केलीच. औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्या मदतीनं त्यांनी स्वराज्याविरुद्ध कटकारस्थान उभारलं. आणि म्हणूनच गुन्हा एकदाच माफ करणाऱ्या शंभूराजांनी अखेर त्यांना हत्तीच्या पायी दिलं. जे मी पाहतोय तेच तुम्ही पाहताय का सोनूपंत? कोण म्हणतो महाराज गेले? शेवटी संस्कार रक्तातूनच येतात. हा, बरोबर आहे. चला चला. जणू थोरले महाराजच जगदीश्वराच्या दर्शनाला आलेत असाच भास होतोय. काय आहे ना, जणू पुनर्जन्मच. हंबीर मामा, अवघी रयत शंभू महाराजांवर प्रेम करते आणि करत राहणारच. पण प्रश्न फक्त महाराणींचा आहे, तो मी सोडवणार. चला. मला दिलेला शब्द तू पाळला नाहीस. मी राजधर्म पाळला. तुझा एक होकार आणि आपला राजाराम राजा झाला असता. अक्कासाहेब, उद्या जो होणार आहे तोही आपलाच आहे. आपला? मग तुझा तो आपला मोगलांना जाऊन का मिळाला होता? हे कधीतरी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनाला विचारा. वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणाऱ्या सिंहाच्या या स्वाभिमानी छाव्याला तुमच्या दरबारातल्या राजकारणाने सळोकी पळो करून सोडलं होतं. स्वाभिमानी? माझ्या राजारामाचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून तुला हाताशी धरून राजकारण खेळणाऱ्याला तू स्वाभिमानी? बस बस अक्कासाहेब, आता शंभूराजांबद्दल मी एक शब्दही ऐकून नाही घेणार. आवाज खाली.
तुझा खरा भाचा संभाजी नाही, राजाराम आहे. मग कधीतरी त्यांना जाऊन विचारा, ते सुद्धा सांगतील की या गादीचा खरा वारसदार मी नाही, माझे शंभूदादाच आहेत. लहान आहे तो, त्याला काय कळतं? त्यांना काही कळत नाही याचाच तुम्ही फायदा घेताय. मला तर कधी कधी वाटतं राजाराम हे फक्त निमित्त आहे. खरं तर तुम्हाला राजमाता म्हणून मिरवायचं. मामा बास. तुम्ही तुमच्या बहिणीशी नाही तर या हिंदवी स्वराज्याच्या अनभिषिक्त महाराणींशी बोलताय ह्याचं भान असू द्या. माफ करा शंभूराजे. मामा, आम्हाला आमच्या आईचा चेहरा नाही आठवत. आठवतो तो फक्त यांच्या हातांचा स्पर्श, याच हातातलं मातृत्व. रात्र रात्रभर पाळणा हलवत याच माऊलीने आमच्याकरता अंगाई म्हटली आहे. खेळताना फुटलेल्या आमच्या ढोपरांना याच हातांनी हळद लावली आहे. तुमच्या तोंडून आम्हाला आमचं कौतुक ऐकण्यात काही रस नाही. सावत्र असलो तरी तुमचा थोरला मीच. आईसाहेब, थोरले थोरले म्हणून तुम्ही रायगडावर इतकं मिरवलत की थोरलेपणाच्या ओझ्याखाली माझा राजाराम नेहमी धाकलाच राहिला. आता मग ऐकाच आईसाहेब, नीट ऐका. थोरलेपणाचे जे जे आहेत ते सारे अधिकार आम्ही आत्ता राजारामाला दिले. पुढे तुम्ही तुमच्या आबासाहेबांचं फक्त रूपच नाही घेऊन आलात, त्यांचे गुणही घेतलेत. एकदा शब्द दिला की मागे नाही घ्यायचा. सांगा शंभूराजे, दिला ना शब्द? सोडताय ना थोरले? पण शंभूराजे, भावनेच्या भरात कुठलाही शब्द देऊ नका. राजाराम लहान आहे. स्वराज्याला आत्ता तुमच्या तलवारीची गरज आहे. शत्रू चारी बाजूनी स्वराज्यावर गिधाडासारख्या घिरट्या घालतोय. तू मध्ये बोलू नकोस. तुम्ही बोला शंभूराजे. सोडताय ना थोरले? पण बोला ना शंभूराजे. भावनेपेक्षा स्वराज्य जास्त महत्वाचं. केव्हाही. आणि एकदा स्वराज्य पाय रोवून घट्ट उभं राहिलं की आपण सगळे मिळून राजारामाचा राज्याभिषेक करू. तो लहान असला तरी त्याचा शंभूदादा आहे त्याच्या पाठीशी. हो ना? मला माहिती तुम्ही लढणार त्याच्यासाठी. लढणार ना? लढाल ना? नाही नाही शंभूराजे, नाही. महाराणी मान सन्मानासोबत रायगडावरच राहतील, राजमाता म्हणूनच. फक्त राज्यकारभारात लक्ष घालण्याचा कुठलाच अधिकार राहणार नाही त्यांच्याकडे, कधीच. अंबीर मामा, आमच्या राज्याभिषेकाची तारीख निश्चित करा. शंभूराजे, आता आई साहेबांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही सिंहासनावर बसू. जय भवानी. अक्कासाहेब, माफ करा. तू निघ इथून. मैं शिवा को राजा बनने से रोक न सका, पर संबा को जरूर रोकूंगा. उसे राजा नहीं बनने दूंगा मैं. संभाजी अकेला नहीं है, हम्बीर राव है उसका. तो हम्बीर राव कोई लोहे की जंजीर नहीं है जो टूट नहीं सकती. वैसे भी हम्बीर राव से पेड़गांव का हिसाब अभी. ये क्या है? पिछले 100-200 सालों से ऐसे कई सारे लोग पंढरपुर जाते हैं. क्यों? हम मक्का क्यों जाते हैं? आप हमारी बराबरी इन काफिरों से मत कीजिए. इन्हें आज तक किसी ने कभी रोका नहीं. जरूरत ही नहीं पड़ी.
अगर मैं रोकूं तो संभा को कितना दुख होगा? सोचना भी मत. सोच चकित भरोच चलिय विमोच चखली खल तठठई मन कठठई सौरठठिल्लियो सद्द धिसी भई मद्द दवि भई रद्द दिल्लियो औरंग रद्द दिल्लियो औरंग रद्द दिल्लियो. वा कविराज वा. वाह. बोला सूर्याजी. मुजरा राज काय निरोप घेऊन आलात? देहूच्या तुकाराम बुवा मोरेंचे दोन्ही चिरंजीव आपल्याला भेटायला आलेत महाराज. सन्मानानं आत घेऊन या त्यांना. जी राणी साहेबा. शब्दांची रत्ने करुणी अलंकार तेणे विश्वंभर पूजियला. पंढरपूरच्या सावळ्यास विश्वंभर म्हणून संबोधणाऱ्या तुमच्या ऋषितुल्य वडिलांच्या स्मृतीस आमचा विनम्र प्रणाम. प्रणाम. काय काम काढलत? महाराज, वैष्णवांच्या पालख्या जशा स्वराज्यातून पंढरपुरास जातात तशीच देहूवरून तुकोबांची पालखी काढावी. आणि ही फक्त आम्हा मोर्य कुटुंबियांची नाही, समस्त देहूवासियांची इच्छा आहे. तुकोबांची पालखी पंढरपुरात जावी फक्त तुमचीच नाही तर स्वराज्याची इच्छा असेल. आणि त्यासाठी लागणारं द्रव्य सोनोपंत सरकारी खजिन्यातून देण्यात यावं. जी. शंभूराजे, वाईट बातमी आली आहे. बहादूर खानानं पेडगाव जवळ वारकऱ्यांच्या एका दिंडीवर हल्ला केला. 100-200 वारकरी ठार झाले. सबुरी महाराज, सबुरी. मला असं वाटतंय गनीम कूटनीतीचा अवलंबन करतोय. नाही तर काय, 2 दिवसावाला आपला राज्याभिषेक आणि आज वारकऱ्यांवर हल्ला. सरळ सरळ तुमचं मन विचलित करण्याचा डाव आहे हा त्या भादुरड्याचा. तर मग झालंय आमचं मन विचलित मामा, झालंय आमचं मन विचलित. धर्म संकटात असताना मी राजा कसा? तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म केले. मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू वैसे. मेले जिते असो निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ. भले तर देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा. माय बापाहुनी बहु मायवंत, करू घात पात शत्रुहुनी. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुढे काय कडू. तुका आम्ही अवघेची गोड, जयापुढे गोड त्याचे बळी.
गनिमाच्या रक्तामासानं माखलेला माझा हा राजा धुवायला आता अशा 7 नद्या 7 समुद्र बी कमी पडतील. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती श्री औरंगजेब मोहम्मद मुयुद्दीन मुजफ्फर अबुल गाजी बादशाह सलाम। यहाँ दक्खन में इस्लाम खतरे में है। हम्बीरराव और संभाजी ने रातों रात आपका प्यारा बरहानपुर शमशान बना दिया। वो दोनों आज जिस तरह से लड़े हैं, मुझे नहीं लगता पूरा हिंदुस्तान जीतने का आपका सपना कभी। बस उम्र कट गई सिवा सिवा करते करते। अब क्या इस उम्र में संभा संभा हम्बीर हम्बीर करता फिर मैं? अब्बू जान, यहाँ दिल्ली में बैठकर दक्खन जीत नहीं सकते। उसके लिए हमें दक्खन जाना होगा। आज ये आलमगीर औरंगजेब कसम खाता है कि जब तक मैं दक्कन जाकर उस काफिर बच्चा संभा को मार नहीं डालता, तब तक ये किमांश अपने सर पर नहीं पहनूंगा। दिल्लीचा हा बादशाह तसा शांत आणि संयमी माणूस. पहिल्यांदाच अशी चिडचिड होतीये. चिडचिड कसली? या वयात हे असलं वागणं निव्वळ पोरकटपणा आहे. त्याचा हा पोरकटपणा हजारो जीव घेऊ शकतो कविराज. यावेळी त्याची लाडकी दिल्ली सोडून काश्मीर नाही, तर आपण त्याचं जाळलेलं बऱ्हाणपूर बघायला येतोय. तो म्हातारं कपटी आहे. हे बुराणपूर फक्त निमित्त आहे. त्याला स्वराज्यात घुसायचंयच काही करून. महाराज असताना जमलं नाही, मग आता घेताय शपथा. त्याने काय शपथ घेऊन मुकुट फेकलाय ते महत्वाचं नाहीये. आता फेकलाच आहे तर तो पुन्हा त्याच्या डोक्यावर कसा नाही जाणार याची काळजी आपण. आखिर दिल्ली छोड़कर मुझे आना ही पड़ा, सिवा की जमीन पर। दक्खन के मुसलमान दक्खन के लिए लड़े, उनके साथ है। जो इस्लाम के खिलाफ, वो मुसलमान काफिर है। संभा को बाद में, आदिल शाह को पहले देखते हैं। जैसे संभाजी के पास हम्बीर, वैसे आदिल शाह के पास सरजा खां। तुम अंदर जाओ। जीनत बेटी ठीक ही फरमा रही है जापना। आदिल शाह की सबसे बड़ी ताकत है सरजा खान। और हमारी ताकत ये सब बुजदिल। हम्बीर राव को आपके सामने ले आएंगे हुजूर। हमें और एक मौका दीजिए जहां हम्बीर राव नहीं, अब तो मुझे सरजा खान चाहिए, जो कि अपने ही मजहब का दुश्मन, ज्यादा खतरनाक। जाओ। जी आलमपना। दुश्मन की इतनी भी तारीफ मत करना कि अपनों का हौसला कम हो जाए। जी अब्बूजान। और फिर कभी ऐसी दखल अंदाजी मत करना। नहीं, दोबारा ऐसी गलती नहीं होगी जहांपना। सरजा खान एक ऐसी ताकत है जो हमेशा आखिरी वक्त काम आती है। लेकिन आज ही हम इसे मारने वाले हैं। मारेंगे तो मर जाएगा, लेकिन अगर जिंदा रखेंगे तो हमारे लिए मरेगा, जिसे हम कहेंगे। अगर हमने तुम्हें
जिंदगी दी तो आज से ये जिंदगी आपकी। सुना है संभा के साथ हमारे खिलाफ तुमने जंग लड़ी थी। वो मेरा कल था। तो फिर तुम्हारा आज क्या है? आप जा बना। अगर हमने तुमसे कहा कि संभा को मारो तो मारूंगा, जरूर मारूंगा। जा बना। तो हमने तुम्हें जिंदगी बख्श दी। थोरले महाराज नेहमी म्हणायचे, मावळत्या दिनकरात डुबणारी मोगलाई आणि उगवत्या हिरण्यगर्भात हिंदवी स्वराज्य बघायचं. मी आता औरंगजेबाला पुन्हा दिल्लीला नाही जाऊ देणार. इथेच कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत झोपवणार. तुमची इच्छा आहे ना त्याला इथं गाडायची, मग तुम्ही खड्डा खणायला घ्या. त्याला खड्ड्यापर्यंत आणायची जबाबदारी माझी. तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो. अहो तुमच्यासारखा भाचा मिळायलाही नशीब लागतं शंभूराज. आज हा संभाजी जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे हंबीर मामा. आता औरंगजेब नावाचे असे कितीही उधाणलेले समुद्र अंगावर आले तरी त्यांना असेच पायाशी ठेव. फक्त मी असेच पाठीशी उभे राहा. जोपर्यंत तुमचा हा हंबीर मामा जिवंत आहे, तुमच्या पाठीमागं काय घडतं याची तुम्ही चिंता बी करू नका. तुम्ही समोर लक्ष द्या स्वराज्य वाढवण्यावर. हे तिघ इथं बोला नाही. महाराज, पोर्तुगीजांनी अचानक फोंड्यावर हल्ला केलाय. किल्ल्यामध्ये यसाची आणि 200 मावळे आहेत फक्त. आजूबाजूला कुणी मोठा सरदार नाही वय. नाही. त्याचं 20 वर्षाचं पोरग कृष्णाजी आणि यासाची एवढेच आहेत. महाराज, अजून एक वाईट बातमी आहे. सरजा खान गेला. काय औरंग्यानं हलाल करून मारला त्याला? होय, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. महाराज, आपण रायगडाकडे निघावं. मी बहिर्जी, संताजी, धनाजी, मालोजी यांना घेऊन घुसतो फोंड्याच्या किल्ल्यात. माझे 200 भाऊ मरणाच्या दारात असताना मी रायगडावर जाऊ? अहो पण मामा, मुघल खूप कापले. आता गोरी कातडी सोलायची. आदेश देणारा गोरा आहे, पण त्या आदेशावर तलवारी घेऊन पळणारी आपलीच बांडगुळ आहेत. आपण किती आहोत यापेक्षा आपण कोण आहोत हे जास्त महत्वाचं आहे. आपण मराठे एक असलो तरी लाखाची ताकद ठेवतो. अरे इथं तर आपण 200. किती झाला आकडा? अरे ते पोर्तुगीज जन्मलेत कुठं, बोंबलत आलेत कुठं? पण आपण याच मातीत जन्मलोय आणि याच मातीसाठी लढणार. काय कृष्णाजी, लई लढाई करत होतास ना? लढ आता. आबा, ही माझी पहिली लढाई आहे. छातीचा बुरुज करून लढीन. मी पडीन पण किल्ला नाही पडून देणार. आणि जर किल्ला पडला तर कंकाचं आडनाव नाही लावणार. आणि सगळ्यात पहिल्यांदा ती भांडगुळ कापीन जी आपली असून गोऱ्यांच्या नादी लागली. हरे हरे. कोइंट्रुस मराठा एग्जिस्टिंग dentro do forte? कितने मराठा है अंदर? 200. दुजंदो एलिस फूल उतार. क्या लड़ पाएंगे? 200 मराठी लय झाले पोर्तुगीजांना. मराठ्यांच्या भिंती पण मराठ्यांसारख्याच आहेत. एक काम करा, या समजा तोपा घ्या आणि एका जागे डागा. तवा फुटल ते. गुड. कॅशो काय म्हणले होते मला? कुठा कंबायनो सीज के जियांची चिरी.
पोर्तुगीजांनी बरोबर येळ साधली. त्यांच्या आह गोकणाऱ्या तोफांना मार्गशीर्षच सापडला. आज जर पाऊस असता तर त्यांच्या एका बी तोफेची बत्ती पेटली नसती. शंभूराजे, तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. आमच्यासारखे लाख गेले तरी चालतील, पण तुमची स्वराज्याला गरज आहे. एवढं खिंडीत आपण कधीच नव्हतो सापडलो. आज इथं परिस्थिती फार हाताबाहेर गेली. आबासाहेबांनी जेव्हा रायरेश्वरावर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला होता, ते मुठभर मावळे घेऊन, तेव्हा तरी परिस्थिती कुठे आपल्या पाठीशी होती. परिस्थिती ही कायम मराठ्यांच्या विरोधातच उभी आहे. तरी त्या परिस्थितीच्या कंबरड्यात आपण लात घालायचीच. 2-2 वर्ष पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जात आहे आपली. निसर्गाला नाही कधी जुमानला पोर्तुगीज काय. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. परिस्थिती हाताबाहेर जाणार याची मला कल्पना होतीच, म्हणून मी सोबत अशी गोष्ट आणली आहे जी पाहिल्यानंतर येसाजी तर लढलच, पण मरून पडलेला येसाजीचा कृष्णाजी बी उठून लढल. पाय तुटलेला शिरप्या लढलच, पण त्याचा तुटका पाय बी वेगळा लढल. तुकोजी! शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची शेवटची भेट नाही झाली तरी त्यांच्या ओठांवर शेवटपर्यंत तुमचंच नाव होतं. माझे शंभूराजे, माझे शंभूराजे, तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट आज होणार. आज या पोर्तुगीजांविरुद्ध तुम्ही एकटे नाही लढणार, तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून थोरले महाराज बी लढणार. आज तुमची आणि थोरल्या महाराजांची भेट होऊ द्या. शंभूराजन 6 वर्ष झालं म्यानाते होई भवानी, आज तिला पादा पोर्तुगीजांच्या रक्ताचं पाणी. स्वर्ग निर्मुली स्वर्गारोहण कसारो पुन्हा जन्मुनी गरजा. महाराज बघतायत, महाराज आज तुमच्या सोबत आहेत. शंभूराज, हर 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 हर. आबासाहेब, जय भवानी, जय भवानी. मार्गशीर्ष महिन्याच्या त्या रात्री पाऊस कसा पडला हे कोडच आहे, पण त्या पावसामुळेच पोर्तुगीजांच्या तोफा निकामी झाल्या एवढं नक्की. अवघ्या 200 मराठ्यांनी भिजलेल्या त्या रात्री कैक पोर्तुगीज कापून काढले. जणू काही छत्रपती शिवाजी महाराजच पावसाच्या रूपानं मराठ्यांच्या मदतीला धावून आले आणि मराठ्यांनी फोंडा जिंकला. आणि मग सलग लढाया करून थकलेले मराठे 5 वर्षांनी आपापल्या घरी परतले. साहेब, राहू दे, राहू दे. लक्ष्मी, तुमचं छोटं स्वराज्य आता मोठं झालंय.
अरे आबासाहेब आबासाहेब तारे स्वराज्यासाठी रात्रंदिवस लढता लढता पोरं मोठी कधी झाली मावळ्यांना कळलंच नाही ग लक्ष्मी. आता नाही ना कुठे जाणार आम्हाला सोडून हं? नाही जाणार बाळा, कुठं नाही जाणार, कुठं नाही जाणार. आता निरोप रायगडावरून आला ना तरी माझ्या लेकराला सोडून कुठं नाही जाणार. आबासाहेब अहे. आबासाहेब रंगोजी चंगोजी. आ राहू काका कुठे आहेत? राहू काका मागच्या तुकडी बरोबर येतोय. चला सराव चालू आहे ना. मोहिते आपण मोहिते. हा पडशील. ती तलवार उचलणं तोंडच्या गप्पा येतोय. सराव वाढवला पाहिजे तुला. लहानपणापासून उचलती. एक दिवस एका हाताने उचलून हवेत अशी गरगर फिरवते की नाही बघ तुला. कारण हंबीरराव मोहित्यांची तारा म्हणतात मला. तारे ज्या दिवशी ही तलवार तू एका हातात उचलशील समद्यांच्या डोळ्यात पाणी काढशील. ऐलमा पैलमा गणेश देवा, ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडला वेशीच्या दारी, माझा खेळ मांडला वेशीच्या दारी, पारवळ घुमत बुरजावरी, पारवळ घुमत बुरजावरी, गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का, गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का, आमच्या गावच्या भुलोजी नाही का, आमच्या गावच्या भुलोजी नाही का, एविन गाव तेविन गाव, एविन गाव तेविन गाव, आमच्या आया तुमच्या आया, आमच्या आया तुमच्या आया, खातील काय चाललंय? काय चाललंय हे सगळं? हदगा ते दिसतंय. तारा बाहेर सरावाला जायचं सोडून इथं काय करतीये? बोला. हदगा पोरींचा लाडका खेळ आहे. त्या खेळणारच की. ते बदलतंय वय. सगळं बदलतंय. पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील. तुमचं चालू द्या चालायचंय ते. तारा बाहेर सरावाला ये. हदगा खेळून तलवार उचलायची येईल माहिती. गनिमाच्या डोक्यात जर बसला घाव तर तो बिंबी पर्यंत चिरत गेला पाहिजे. जोर लाव. मोहितेस तू. तुझे खेळ बी वेगळे, खेळणी बी वेगळी. काय सुख मिळालं तिला असं रडवून? आज ताराला खरं तर भोंडलाच खेळायचा होता. नागपंचमीचा फेर धरायचा म्हणाल. मग भातुकली, मंगळागौर. मग चूक काय त्यात? चूकच आहे. खोट्या हत्तीभोवती तिला फेर नाही धरायचे. खऱ्या हत्तीवर बसून स्वराज्य राखायचंय. महाराणीच होणार आहे जणू. होणारच आहे. महाराणी ताराबाई. राजाराम जावई झालं तरच शक्य आहे ते. नाहीतरी मोहित्यांची एक लेख दिलीच आहे की भोसल्यांकडं. बघू 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 म्हणता म्हणता लग्नाचं वय उलटल पोरीचं. 11वं लागल औंधाला. सरसेनापती म्हणून मोठे हातच, बाप म्हणून वाकी. नाही म्हणजे तुम्हाला काळजी आहे तिची. बोलू आम्ही शंभूराजांशी. लढाईत नाही येळ मिळेल ना. आता पोर्तुगीज, सिद्धी, मुघल समधे बडवले की चारी बाजूने. मला नाही वाटत एवढ्यात कोणी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघल. बघल होय. ये है पूरा मराठा साम्राज्य, हमारे मुकाबले बस मुट्ठी भर. और ये रायगढ़,
मुझे एक बात समझ में नहीं आती, ऐसा है क्या इस रायगढ़ में? ऐसा कौन सा कोहिनूर का हीरा है जिसे पाने के लिए आलमगीर इस उम्र में घोड़े पर बैठकर दिल्ली छोड़ा है? दिल्ली। इसे जीतने के लिए लोग दिल्ली क्या, जन्नत पे छोड़ाएंगे। तो फिर देर किस बात की है? छोड़ देते हैं जन्नत। कभी देखा है रायगढ़? कभी जरूरत नहीं पड़ी। संभाजी या फिर कभी हम्बीर राव? नहीं देखा। तो देखना भी मत। ये लोग दिखते कम और चुपते ज्यादा है। सरजा खां, दुश्मनों की इतनी तारीफ करोगे तो उन्हें हराओगे कैसे? दुश्मन से इतनी नफरत करोगे तो उन्हें जानोगे कब? तुम तो जानते हो। तुम बताओ, तुम बताओ। संभाजी को कैसे मारोगे? 40,000 की फौज लेकर आज रात ही रवाना होंगे। लड़ लड़ कर थके भागे मराठों के जख्म भरने से पहले ही हम उन्हें नए जख्म देंगे। वाई से शुरुआत करके फिर प्रतापगढ़, फिर रायगढ़। बहादुर खान, क्या हुआ? लगता है आज तीर निशाने पे लगेगा। बुज़दिल! पीठ दिखाकर कहां भाग रहा है? रुक! अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही, फक्त तो दागिना असा छातीवर पाहिजे, कुठंतरी पाठ ठेवू नये. बुद्धिल तू आणि तुझ्या अवलादी वांडीच्या, म्हणून तू तुझं घरदार सोडून आमच्या ताटात तोड घालायला आला होय रे पुसनाड्या. हमारे हाथ अब वक्त बहुत कम है। लक्ष्मी, हे खेळ शोभतात मराठी पोरींना. वेग बघा पोरीचा, मन लावून करते ना. आज नुसतं मन लावते तर हा वेग आहे. उद्या मनगड भरल तवा दारात गनिमाच्या मुणक्यांची रास लावल ही. नंदी, ए नंदी, अरे बाबा काल रे नंदी, ए नंदी. सरजा खान जिवंत आहे. 40,000ची फौज घेऊन रायगडावर निघालाय. संभाजी महाराजांना मारायचा हिडा उचललाय त्यांनी. ए वैद्य बोलणं बोलव. तेवढा वेळ ना माझ्याकडे. राव, छातीची चाळण झाली पण पाठीची गाळण नाही होऊन दिली. नंदी, महाराजांना वाचवा. आम्ही आहे. जय भवानी. ऐक ऐक. जय शिवाजी. त्या सर्जाला म्हणाव, तुझ्या आणि शंभूराजांच्या मध्ये एक हंबीरराव नावाचा वरण येतो. आओ, आज औक्षण राहिलं. आज आम्ही इथं औक्षण करून घेत बसलो आणि तिथं माझ्या राजाला काय झालं तर या मातीत परत कुठलीच बाई तिच्या नवऱ्याला ववाळायची नाही. रायगडावरून निरोप आला तरी जाणार नाही असा शब्द दिला होता ना तुम्ही आम्हाला. पण निरोप रायगडावरून आलाच नाहीये पुरी, रायगडात साठी आलाय. त्यामुळे आज जर आम्हाला काही झालं तर मोहित्याच्या बायकांनी हातात तलवारी घेऊन सीमेवर जा. कारण हे राज्य व्हावं ही जरी श्रींची इच्छा असली तरी हे स्वराज्य टिकावं ही माझ्या छत्रपतींची इच्छा होती. जय भवानी. जय शिवाजी.
ताटातली निरांजन तशीच ठेवा. आता जिंकून आल्यावरच ओवाळून घेऊ. भाऊसाहेब तलवारी काढा. धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन, हेची आम्हा काम, बीज वाढवावे नाम. आज आपल्या धर्मासाठी, आपल्या देवदेवतांसाठी, आपल्या शंभूराजासाठी लढायची वेळ आली. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी म्हणायचं, हे माझं स्वराज्य 18 पगड जाती जमातींचं आहे. त्या 18 पगड जाती जमातींनी एक दिलानं लढलं पाहिजे, तवा हा टिकल. आज टिकवायचा. ही जंगल मराठ्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे. बहिरजी, अरे या जंगलांच्या जीवावरच आपण महाराजांबरोबर तो अफजल फाडला. पण त्या सर्जा खानाला ही जंगल बी चांगलीच माहिती आहे आणि रायगडाकडे जाणाऱ्या समध्या वाटा बी. म्हणूनच सह्याद्रीतल्या हरेक वाटेवरती त्याचा काळ बनून उभे राहा. असे उभे राहा जणू सह्याद्रीचा कडा श्वास रोखुनी खडा. गड्यांनो, त्या सर्जा खानाकडे काय म्हणा आग ओकणाऱ्या तोफा आहेत. अरे असू देत, फिकीर नाही, कारण मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजर आहेत. त्याच्या तोफेतनं उडालेला गोळा जमिनीवर पडून नाही, मराठ्याच्या नजरेच्या धाकानं फुटला पाहिजे हवेतच गपकेनी. छत्रपती शिवाजी महाराज की संताजी धनाजी, जेवताना भाकरी किती खाल्ले कधी मोजता का? नाही तर मग अंगी कसं लागायचं? आज पण लढताना गनिम किती कापलं हे मोजायचं नाही तर स्वराज्याच्या अंगी नाही लागायचं. याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिस गोड व्हावा. समद्यांनी शेवटची लढाई समजून लढा. लढता लढता हा दिस गोड करा. आज आपला भगवा मातीत नाही, गनिमाच्या छातीत रोवायचा. गोले भी ठीक से दागे तो खत्म हो जाएंगे ये मुट्ठी भर मरहट्टे. चलाओ तोपे.
झालं? इथून जाणं अवघड आहे. मग आता संताजी धनाजी चिर चिर घोडे. नारे तकबीर, नारे तकबीर। रुस्तुम खां खिताब की शमशेर लाई जाए। आज इस भरे दरबार में सरजा खान की जितनी भी तारीफ हो कम है। क्या हुआ? मैं इस किताब के लायक नहीं हूं। मतलब? लेकिन अभी अभी तो तुमने कहा था कि निशाना तो मैंने सही लगाया था, लेकिन चलिए यहाँ से। भागो, वो जानवर भागो, चलिए यहाँ से। फिर आएंगे। हाथ छोड़ो। मुझे नहीं भागना था। बुज़दिलों की तरह मैदान छोड़कर भागे हम। शर्म आनी चाहिए हमें। सर सलामत तो पगड़ी 50। हाथ में एक तलवार ली। ये मराठे जिंदगी भर तुम्हें परेशान करते आ रहे हैं। अगर आज उनके हाथों वो गोला बारूद लगाना तो कल दिल्ली उड़ा देंगे। सरजा खान, चाहे कुछ भी हो जाए, उस हम्बीर राव के हाथों इतना सारा गोला बारूद नहीं लगना चाहिए। लगने दो, कुछ फर्क नहीं पड़ता। तुम इन मराठों को जानते नहीं हो। वो कुछ भी कर सकते हैं, कुछ भी। अगर तुमने उसे नहीं मारा तो हम्बीर राव को मारा किसने? बताओ, किसने मारा? खुद हम्बीर राव ने। आईला बहीलजी, एवढा दारुगोळा घेऊन हा भगवा आपण दिल्लीवर पडकवू. 2 दिवसात. मग कधी निघायचं? हे गाईवरच हो, असते. सेनापती आधी या जखमात भरू द्या, मग नव्या मोहिमांचा विचार करा. हंबीरराव, गड्या कवर या जखमा अंग खांद्यावर मिरवणार आहेस? कवर नाही, घरची बाई अंगावर दागिनं मिरवताना तकती होय. आपण पण नाही तकायचं या जखमा मिरवताना. नाही 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 राव, आज तुम्ही जे काय लढलाय, मला नाही वाटत स्वराज्यावर परत कुणी गनिम चालून येईल. आपली लढाई झाली आता नाही.
आता स्वराज्य या तरुण पोरांच्या खांद्यावर देऊ आणि आपण होऊ की मोकळे. आणि मालोजी बाबा, तुझा हा संताजी उद्याचा सरसेनापती असेल, शब्द आहे माझा. आत्ताच बातमी आली राव. संभाजी महाराज रायगडावरून काय कसला आवाज झाला का? आवाज नाही, पोरं जंबुर्गे आलं होतं त्याचा असं. नाही 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 नाही, जंबुरे हलवल्याचा नाही, जंबुरा शिलगावल्याचा आवाज आहे. तिकट ये म्हणते म्हणजे नक्कीच कोणतरी शिलगावला असत. ए समतीकडे बघा रे. स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शूराची गरज आहे. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा. तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो. हमारे नमाज का वक्त हुआ है. मुगल सल्तनत के पास सब कुछ है, फिर भी सिवा कभी हाथ नहीं आया और ना ही संभा, क्योंकि यहां हर घर में एक हमीर राव रहता है. सह्यागिरीचा हत्तर फोडून जन्म आला. या परवरदिगार, इस जन्म में तो नहीं लेकिन अगले जन्म में एक हम्बीर राव मुझे जरूर देना. हिंदुस्तान तो क्या पूरी दुनिया पे राज करूंगा. आमीन. निधडी छाती कोट स्वराज्या शिवशंभूचा छावा तू. तारे, ज्या दिवशी ही तलवार तू एका हातात उचलशील, समद्यांच्या डोळ्यात पाणी काढशील. शांतव आता वीर देह हा, मोक्ष दे बलिदाना तू. महिषासुर मर्दिनी भवानी तारा कर बलशाली.